Very good morning, ma'am. Very good Good morning. morning, sir. Good morning. Have you completed your exercise of present perfect tense? Yes, sir. Okay, right. Shall we just go to cross-check this exercise? Can you cross check? Yes. We can just go through the cross-checking process. Fine. Yes, sir. Right, ma'am. Please. Read the first sentence. मी त्याला भेटलेलो आहे. Right. Answer. I have meet him. Meet, nahi, madam. Meet. I M-E-T. Meet. have meet him. Meet. Third form. Third form of the word. हाँ, M-E M-E-T. Meet. M-E-A-T. नाही, ma'am. हाँ, तेच M-E-T. तेच लिहिलंय सर. मेट. काय लिहिलंय तुम्ही? M-E-T. M-E-T. Right. The pronunciation of the word is mate, not meat. ओके, मेट. Right. ओके, I मेट. have mate. Yes, ma'am. Next sentence. रामाने पत्र लिहिलेलं आहे. Right. रामा हॅज रिटन इट. Return. त्याने त्याची चूक मान्य केली आहे. मॅडम गडबड करू नका. इट. रिटर्न काय? सेकंड इट सेंटेंस. इट. रामाने पत्र लिहिलेलं आहे. हम्म. रामाने पत्र लिहिलेलं आहे. हम्म. रामा हॅज रिटन इट. Rama has written letter. Written letter. ओके, रिटन लिटर. हा. ते म्हणजे इट ना सर. रामाने पत्र लिहिलेलं आहे ना. रामाने ते लिहिलेलं आहे असं नाही म्हटलो आपण. मग पत्रासाठी आपण लेटर हा शब्द वापरू शकतो. राईट. राईट. नेक्स्ट थर्ड वन. हा, त्याने त्याची चूक मान्य केलेली आहे. ही हॅज ऍक्सेप्टेड हिज मिस्टेक. राईट. नेक्स्ट. आम्ही चित्र काढलेले आहे. वी हॅव ड्रॉन द पिक्चर. राईट. नेक्स्ट. त्याला ताप आलेला आहे. ही ही हॅज गॉट अ फेवर. फीवर. राईट. ओके. नेक्स्ट. इवन. ते कॉलेजला गेलेले आहे. दे हॅव गो. ते कॉलेजला गेले आहे. दे हॅव गोन टू कॉलेज. गॉन टू कॉलेज. राईट. नेक्स्ट. त्याने भाजी विकलेली आहे. ही हॅज सोल्ड व्हेजिटेबल. सॉरी. राईट. नेक्स्ट. भाजी विकलेली. मी त्याला बोलवले नाही. आय हॅव नॉट कॉल्ड हिम. राईट. ओके. नेक्स्ट. तिने पत्र लिहिलेले नाही. तिने पत्र लिहिलेले नाही. शी हॅज नॉट रिटन द लेटर. राईट. नेक्स्ट. आतापर्यंत रामाने माहिती सांगितलेली नाही. राम हॅज नॉट टोल्ड द इन्फॉर्मेशन टिल नाव. टिल नाव. नेक्स्ट. आम्ही चित्र काढलेले नाही. हॅव नॉट टेकन द पिक्चर. राईट. टेकन और ड्रॉन वापरलं तरी चालतं. ड्रॉन. ओके. राईट. नेक्स्ट. ड्रॉन. ते कॉलेजला गेलेले नाहीत का? दे दे हॅव नॉट गोन टू कॉलेज. राईट. प्रश्नार्थी वाक्य आहे. येस. तर डिडंट इन का सर स्टार्टिंग? नाही. हॅव दे नॉट. हॅव डी नॉट. हॅव दे नॉट. दे हॅव दे नॉट. डीड या दे. दे दे नॉट. PHEY. हॅव दे. दे नॉट. राईट. Have they not gone to the college? दे नॉट. येस. Next. हॅव दे नॉट गॉन टू कॉलेज. त्याने गोष्ट सांगितलेली आहे. हॅज ही टोल्ड द स्टोरी. Right. Okay. Next. हॅज ही टोल्ड द स्टोरी. Next. त्याने जेवण केलेले आहे का? त्याने जेवण केलेले आहे का? हॅव दे इटन. त्याने म्हणल्यावर हॅज ही. ती कॉलेजला जाऊन आलेली नाही आहे मॅडम का? गडबड करू नका. मागचं वाक्य बघा नीट.
तर त्यांनी त्यांनी जेवण केलेलं आहे का? हा, त्यांनी का? त्यांनी जेवण केलेले आहे का? हा, हॅव हॅव दे बीन इटन? फूड किंवा मील दोन्ही पण चालेल. बोला बोला. हा, ती कॉलेजला जाऊन आलेली आहे का? राईट. He's has she हॅज gone शी. to college? राईट, हॅज शी गॉन टू द कॉलेज. Gone to gone to गॉनच्या the ऐवजी college, बिन right? वापरलं तरी चालेल बघा. बघा वाक्य काय आहे? ती काय? कॉलेजला जाऊन आलेली आहे का, असं वाक्य आहे ना. हो. जाऊन येण्यासाठी गॉनच्या ऐवजी बिनचा वापर करायचा, बिन. Okay. She has been to नाही, हॅज शी college. बिन. हॅज शी बिन. Has she been? हा ते. Has she been gone to college? राईट, हॅज शी बिन गॉन टू किंवा हॅज शी बिन टू कॉलेज. गॉन लावायची गरज नाही परत. बिन वापरल्यावरती गॉन लावायची गरज नसते. Beans means काय सर? बिनचा वापर जाऊन येणे किंवा येऊन जाणे यासाठी केला जातो. Okay. एक जाऊन मिनिट नोट येणे करते सर. किंवा येऊन जाणे लिहून ठेवा कुठेतरी. जाऊन येणे किंवा येऊन जाणे यासाठी बिनचा वापर केला जातो. ओके मॅम. येस सर. झालीत वाक्य का अजून काही राहिले एक दोन? नाही सर, झाले 15 ओके होते सर. ओके ओके, फाईन फाईन. हाताला काय लागलंय? सर ते फ्रॅक्चर झालेलं होतं तर ते मला दुखायला लागलं परत. ओके ओके ओके, फाईन, राईट. चला, इथपर्यंत झालंय करेक्शन प्रोसेस. काही प्रॉब्लेम नाही प्रेझेंट परफेक्ट मध्ये. बरोबर सर, काहीच प्रेझेंट प्रॉब्लेम परफेक्टचा लॉजिकल उपयोग सांगा मला, काय होतो? काल सांगितला होता. नाही. हा. To the action has a completed, has been completed, but the effect of action will be remain. राईट. जी पण जी क्रिया काही पूर्वी झालेली आहे, पण त्याचा परिणाम अजूनही जिवंत आहे, अशी क्रिया व्यक्त करण्यासाठी प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा वापर होतो. राईट, अगदी बरोबर आहे मॅम. गुड, वंडरफुल, फाईन. Now we'll just go with the last part of this tense, okay, and that is called येस. as present perfect continuous tense. ओके Fine, सर. ma'am. सर